ओम चरपटनाथाय नमो नमः. ओम गैनाथाय नमो नमः. ओम निवृत्तनाथाय नमो नमः. नवनारायण नमो नमः. ओम चरपटीनाथाय नमः. ओम गणीनाथाय नमः. ओम चिंजनाथाय नमः. नवनारायण नमो नमः. माता सप्तशृंगीपाशी बाबा मच्छिंद्रनाथांनी दर्शनाचा आनंद झाला, पण आईच्या सानिध्यात राहण्याचा मोह त्यांना सुटला नाही. आणि मग आईच्या सानिध्यात राहिल्यानंतर मग माया लेकराच्या गुजगोष्टी सुरू झाल्या. आईला म्हणतात, बाबा मच्छिंद्रनाथ माते, बद्री केदार पासून तुझ्याजवळ आलो. माते, तुझं दर्शन तू आई असून सुद्धा सहजासहजी नाही झालं. मला बाळाला आईचं दर्शन होण्यासाठी 9 महिने 9 दिवस उदरात राहावं लागतं. त्यावेळी आई दिसते. उदरात असताना माऊली असते, पण दिसत नाही. बाहेर आल्यानंतर आईचं दर्शन. आणि मग बाबा मच्छिंद्रनाथ म्हणतात, माते तुझ्या समोर येऊन मला 7 दिवस अनुष्ठान करावं लागलं माते, तेव्हा तू मला दृष्टांत दिलास. माते, नवनाथ जे आहेत या कथेमध्ये सुंदर मालुकवींनी वर्णन केलेलं आहे की या देहाची 9 द्वार जोपर्यंत ब्रह्ममय होत नाही, आईच्या स्वरूपाशी एकरूप होत नाही, ब्रह्मतत्वाचा वास सर्व बाजूनी त्या देहाला संपर्क जपायला, त्याचा जो संसर्ग आहे, ह्या दोन्हीचा संगम जोपर्यंत होत नाही, माते हे 9च्या 9 नाथ. हे बघ माते, हे 2 आहेत बघ म्हटले. या कानाने तुझ्याशिवाय आणि आदिनाथांशिवाय आणि गुरु दत्तात्रयांच्या शिवाय दुसरं काही ऐकलेच नाही बघ, श्रवणच काही केलं नाही. माते, ह्याच्या जोडीला हे दुसरे 2 आहेत. यांनी तुझ्याशिवाय दुसरं काय पाहिलंच नाही. माझ्या सद्गुरु दत्तात्रयांनी हेच सांगितलेलं आहे की पाहायचं तर ब्रह्म, ऐकायचं तर ब्रह्म आणि सांगायचं ते पण ब्रह्म आणि करायचं ते पण ब्रह्म. तर माते, हे 2 झाले, हे 2 झाले, पण ज्या माध्यमातून विश्वाचा परमात्मा माझ्या देहामध्ये संचार करतो ते 2. आणि तो आतमध्ये बसलेला आहे, तो परत पाठवतो त्याच माध्यमातून. असे हे 2 6 आणि हे 7. गुद्ध आणि लिंग असे 9 नाथ आहेत या देहामध्ये. हे 9 नाथ मला सप्तदिन अनुष्ठान करून जागृत करावे लागले, तेव्हा माते तुझं दर्शन झालेलं आहे. त्यामुळे आई होणं एवढं सोपं नाही आणि आई कळणं त्याही पेक्षा सोपं नाहीये. आणि असं बाबा सांगताना आईच्या डोळ्यातून पाणी आलेलं आहे. आणि मग आई म्हणते, बाळा तुझी काय इच्छा आहे? काय नाही माते, ज्यासाठी हा देह मला भगवंताने दिलेला आहे त्या देहाने एखादं काही कार्य करावं, ते मानवाच्या कल्याणासाठी करावं, हा भाव आहे म्हणले माझ्या. आणि मग आंबेने काय केलेलं आहे, आईसाहेबांनी काय केलेलं आहे, आणि त्या बाळाला म्हणजे बाबा मच्छिंद्रनाथांना घेऊन नागपत्र अश्वत्थ वृक्षाच्या ठिकाणी नेलेला आहे. त्या वृक्षाचं एक वैशिष्ट्य असं होतं महाराज की त्या वृक्षावरती सगळेजण दैवत अशी बसलेली होती. प्रत्येक फांदीवर तुम्ही कसे बसलेले आहात भूमीवर, तसे ते फांदीवर प्रत्येक पानावरती एक एक अशी देवता बसलेल्या होत्या, पण त्या बोलत नव्हत्या. आणि मग मच्छिंद्रनाथांनी आईला विचारलं, माते हे बोलत काय नाही आहेत? आईसाहेब म्हणतात, बाळा ते सहजासहजी नाहीत बोलत. आईच्या पोटात 9 महिने असताना तर बोलता येत नाही, तरी तू जगलास.
तुला सरळ बोलायला येण्यासाठी सुद्धा 9 महिने, काही ना वर्ष लागतं, काही ना 1.25 वर्ष लागतं, काही ना 2 वर्ष लागतं, काही ना पोपटाचं पाणी पाजायला लागतं, काही ना पोपटाने खाल्लेला पिरू खायला द्यायला लागतो. काही केलं जातं बाळ बोलावं म्हणून. सहजासहजी बोलता येत नाही, ते तसे बोलणार नाहीत. मग काय करायचं? ब्रह्मगिरी पर्वताच्या जवळ एक अंजन नावाचा पर्वत आहे. त्या पर्वतावरती दक्षिणेकडे वाहणारी काचित नावाची नदी वाहते आणि त्या ठिकाणी महाकाली देवीचं मंदिर आहे. त्या मंदिराच्या जवळ दर्शनाला जायचं, ते दर्शन करायचं. तिथं तुला हत्तीच्या पायाच्या आकाराची 100 कुंड भेटतील, पाणी असलेली, आणि एक सुकलेली वेल दिसेल. त्यातली वेल थोडीशी तोडायची आणि प्रत्येक कुंडामध्ये टाकत जायचं. टाकून झालं की आईचं दर्शन घ्यायचं आणि परत येऊन बघायचं. येताना ज्या कुंडामध्ये ती वेल जिवंत झालेली दिसेल, वाळलेली आहे, पहिलं लक्ष द्या. वाळल्या रुखा लागी पाला आला ऐसा नाही ऐकेला. एकदा वाळलेले झाड परत हे होतं का? आईसाहेब म्हणतात, जे जिवंत झालेलं असेल त्या कुंडामध्ये आंघोळ करायची. आंघोळ केल्यानंतर तुला मूर्छा येईल, चक्कर येईल, हो, तरी सुद्धा घाबरायचं नाही. 12 सूर्याच्या नावाने जप करायचा आहे. 12 नामे आदित्य चिंतन. आणि मी त्यावेळी सूर्य कृपा करेल. मग त्या कुंडातलं कुपिका एक घ्यायची, म्हणजे आपल्या भाषेत तुम्ही त्याला ग्लास म्हणा, तांब्या म्हणा, पात्र म्हणा, कमंडलू म्हणा, कुपिका, काच कुपिका, त्याच्यामध्ये वर्णन आहे ग्रंथामध्ये. असे लागते काय, ते भांड घ्यायचं भरून त्या कुंडातलं आणि नागपत्र अश्वत्थ वृक्षाकडे परत यायचं आणि प्रत्येक देवताची त्या पाण्याने पूजा अर्चा, अर्घ्य पाद्य पूजन सगळं करायचं. त्यावेळी एक दैवत बोलेल, अशी सगळी दैवत बोलायची. ती दैवत कोण होती? नरसी, कालिका, अगदी पाशुपत राजाच्या वंशामध्ये मूळ पुरुष प्रभू रामचंद्र, सूर्य सगळे. आणि असे 6 महिने बाबांनी नागपत्र अश्वत्थ वृक्ष ते अंजन पर्वत जिथं आंघोळ केली त्या कुंडापर्यंत रोज आंघोळ करायची. एक झाड हे करायचं आणि कुपिका भरायची आणि एक एक दैवत प्रसन्न करायची. अशी सगळी दैवत प्रसन्न करून घेतली आणि त्या सगळ्या दैवतांनी वर दिले. आणि मग आईसाहेबांनी आशीर्वाद दिला. दैवतांनी काय इच्छा आहे ती विचारल्यानंतर बाबांनी सांगितलं होतं की साबरी विद्येवरती कवित्व करायचं आहे, दुसरं काही ध्येय नाही. बरं, साबरी विद्या कशासाठी? शूर्पणखेच्या मुलांनी ज्या माध्यमातून भक्ती केली त्या भक्तीसाठी नाही हो. नाथ संप्रदाय मानवाच्या कल्याणासाठी आहे. अहो, नाथ संप्रदाय म्हणजे पाया आहे हो. याचा कळस ज्ञानोबाराय आहेत, लक्षात घ्या. आणि ज्ञानोबारायांना म्हटलं जातं योग्याची माऊली. गीता अलंकार नाम ज्ञानेश्वरी ब्रह्मानंदी लहरी प्रगट केली. म्हणजे कळस जर इतका मानवाचं कल्याण, ज्ञानेश्वर महाराजांना विश्वाची माऊली म्हणतात. या जगामध्ये आई सगळ्यांना म्हणतात, पण माऊली फक्त ज्ञानोबारायांना म्हणतात. स्वतःच्या पोराला जन्म देते ती आई, पण दुरितांचं तिमिर जे जावं असं अंतःकरणापासून भगवंताला प्रार्थना करते, तिला माऊली म्हणावं. दुरितांचं तिमिर जावं, विश्वास स्वधर्म सूर्य पाहो, जो जे वांछील तो ते लाभो प्राणी जातं. ज्ञानोबारायांचे विचार आहेत. प्रत्येक आई माझ्या पोराचं चांगलं का व्हावं,
माझ्या मुलाला अडचण नको, माझ्या मुलीला अडचण नको, माझा जावाई चांगला, माझा मुलगा चांगला, माझे नातू चांगले, माझं घर चांगलं, माझं सगळं चांगलं. पण शेजाऱ्याचं अहो एखाद्या शेजारणीनं चांगल्या कार्याला जरी नेलं तरी मन भरत नाही हो. चांगली भावना ठेवायची नाही. या शेजारणीनं बरं नाही केलं ग बया, पंढरीला नेलं काय वाईट केलं का तरी म्हणायचं शेजारणीनं बरं केलं नाही. आणि मग विश्वाचं चांगलं कधी बघायचं. या जगामध्ये जसं या 4 युगामध्ये 4च मालक आहेत. ओघाने आलं म्हणून सांगतोय, लक्षात ठेवा. शंकराचार्य म्हणतात, हिंदू धर्माचे संस्थापक, कृतार्थे विष्णू, त्रेतार्थे रामा, द्वापारे कृष्णाचे कलिमाजी पांडुरंगा. पण पांडुरंग फक्त तो संताबरोबर, तो आपल्यासाठी बोलणारा कोण आहे पांडुरंग? तो कैवल्य सम्राट चक्रवर्ती माऊली महावैष्णव भगवान ज्ञानोबा आहे. म्हणून अभंगामध्ये सुंदर वर्णन केलंय. देव म्हणे नाम्या पाहे, ज्ञानदेव मीच राहे, ज्ञानदेव मीच राहे. देव म्हणे नाम्या पाहे, ज्ञानदेव मीच नाही. तो मी नाही तुझा नाम्या, ज्ञानदेव आत्मा माझा. तो मी नाही तुझा नाम्या, ज्ञानदेव आत्मा माझा. देव म्हणे नाम्या पाहे, देव म्हणे नाम्या पाहे, ज्ञानदेव मीच राहे. मग या कलियुगाचा मालक कोण आहे? तर कैवल्य सम्राट चक्रवर्ती माऊली महावैष्णव ज्ञानोबा आहे. म्हणून ते एकटेच कलियुगात म्हणू शकतात, हे विश्वची माझे घर, ऐशी मती जयाची स्थिर, किंबवना चराचर आपणची झाला. दुसरा कुणीही मायचा लाल अंड ज्वार स्वदेश उद्विज म्हणू शकत नाही. आता तर फ्लॅटमध्ये राहायची वेळ आलेली आहे. बाहेरचा सुद्धा व्हरांडा सोसायटीचा असतो, आपला नाही. अवघड आहे. त्यामुळे या विश्वाचं मालक फक्त ज्ञानेश्वर महाराज. एक सांगू का ताकद काय आहे? मी नेहमी सांगतो, अध्यात्माची ताकद. ओघाने आलं म्हणून एक वाक्य, आणि नाथांनी त्यासाठीच हे व्यासपीठ तयार केलेलं आहे. आपण म्हणतो श्रीमंत श्रीमंत श्रीमंत, गरिबी श्रीमंती, ऐहिक वैभव बादशाह. रावणा एवढी तर श्रीमंती कोणाचीच नाहीये. आताच्या काळामध्ये मोठे मोठे उद्योगपती आहेत. पण तुम्हाला सांगू का, आषाढी कार्तिकी वारीला जाताना माऊली फलटणच्या फळाला जावा, कुठल्याही फळावरती माऊलीच्या 2-2 लाख लोक एका वेळी जेवायला बसतात. भारतातला एकही उद्योगपती तेवढे एका वेळी जेवायला घालू शकत नाही. हीच भक्तीची माझ्या ज्ञानोबा आहे तुकोबा यांची ताकद आहे. त्यांच्या फळावरती पाहतो माऊलीच्या 2, ते फक्त माऊली पशी असे किती दिंडे आहेत ते हिशोबच नाही. आणि अशा महाराष्ट्रात किती दिंडे आहेत त्याचा हिशोब नाही. तुम्हाला एका भाषेत सांगू का, वारकरी संप्रदायासारखा पंथच नाही. कारण त्याला कारण आहे, ते जे ग्रंथ वाचतात त्या ज्ञानेश्वरी सारखा ग्रंथ नाही. ते जे ग्रंथ वाचतात त्या ज्ञानेश्वरी सारखा ग्रंथ नाही. ते ज्या तीर्थात आंघोळ करतात त्या चंद्रभागेसारखं तीर्थ नाही. जे वाचन करतात त्या गाथा ज्ञानेश्वरी सारखा ग्रंथ नाही. आणि या सगळ्याचा संगम करणारा महाराष्ट्रातल्या वारकरी संप्रदायासारखा पंथ नाही. हे लक्षात ठेवा. मग ज्याचा कळस इतका चांगला असेल त्याचा पाया कसा असेल. आणि म्हणून मच्छिंद्रनाथ साबरी विद्येवरती कवित्व करायचं आईसाहेबांना म्हटल्यानंतर आईसाहेबांनी आशीर्वाद दिलेला आहे. आणि बाबा मच्छिंद्रनाथाने तीर्थयात्रेला प्रवास करायला सुरुवात झालेला आहे. तीर्थयात्रेचा प्रवास सुरू झालेला आहे बाबा मच्छिंद्रनाथांचा. बाबा मच्छिंद्रनाथ प्रवास चालू असताना ध्यान असायचं कोणतं, त्यांचं स्वतःच ओव्या आहेत ग्रंथामध्ये. तव नामे अनंत असती, त्यात राम नाम गंगा बोलती, सर्वात श्रेष्ठ सीतापती ग्रंथा माझी बोलले. आणि मग त्या रामाचं स्मरण नवनाथाच्या आणि ग्रंथ करताना या ठिकाणी करावं लागतं. म्हणून श्रीरामाचं एक छोटंसं अंतःकरणातनं आणि हात त्याला मारायचे आहे प्रत्येकाने.
श्रीराम जय राम जय जय राम 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 श्रीराम जय राम जय जय राम. पण आता नुसत्या रामाला बोलवून मच्छिंद्रनाथांना आनंद होत नाही बघा. हे काय मोह नावाची गोष्ट आहे ना, ते माणसाला सवयच असते बघा. पहिल्यांदा मोठ्याच्या बंगल्यात मिळाली जागा तर बरं, मग त्याच्यानंतर मोठ्याच्या बंगल्याबरोबर मोठ्याचं वैभव, मग मोठ्याच्या घरातली माणसं, मग मोठ्याचं सगळं अति मोठ्यांच्या पुढे गेल्यावर पुढे काय होतं नवनाथात येणार आहे सांगेन. आणि मग त्यांची भजनाची पद्धत थोडी बदलते. मग आपणही थोडी बदलायची, पण टाळ्या वाजवायच्या. सारख्या या दोघांना नाही म्हणायचं. आता तुम्ही म्हणायचं माझ्या मागं, ह्यांना सुट्टी करू. रघुपती राघव राजा राम पतित पावन सीताराम. हा रघुपती राघव राजा राम पतित पावन सीताराम. सुंदर माधव मेघश्याम सुंदर माधव सुंदर माधव मेघश्याम जानकी जीवन जय श्री राम. जानकी जीवन जय श्री राम. रघुपति राघव राजा राम पतित पावन सीताराम रघुपति राघव राजा राम पतित पावन सीताराम रघुपति राघव राजा राम पतित पावन सीताराम रघुपति राघव राजा राम पतित पावन सीताराम. सियावर रामचंद्र की जय. एवढा आवाज मच्छिंद्रनाथांच्या पर्यंत पोचायला पाहिजे. सियावर रामचंद्र की जय. पवन पुत्र हनुमान की जय. बोलो रे भाई सब संतन की जय. अलख निरंजन आदेश. आणि बाबा मच्छिंद्रनाथांचा प्रवास सुरू झालेला आहे. बंगाल देशाकडे गेलेला आहे. हो 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 हो, काय वर्णन आहे. आणि त्या ठिकाणी भिक्षा मागणं हा त्यांचा धर्म. भिक्षा मागण्याचा अधिकार कुणाला आहे सांगतो. नाही तर तुम्ही म्हणाल बरं आहे आपलं, चला मग भिक्षाच मागावी, नाथांना काय आपलं कुठेतरी मागून खायचं नाही. लक्षात घ्या, भिक्षा मागण्याचा अधिकार त्याला आहे की ज्याच्या घरामध्ये भिक्षा मागतात त्याच्या घरामध्ये जरी 18 विश्व दारिद्र्य असेल आणि गरज पडली तर त्यांचं दारिद्र्य चुटकीसारखी दूर करण्याची ताकद ज्यांची आहे त्यांना नाथ म्हणावं. जेवायला मिळत नाही म्हणून भिक्षा मागायची नाही. अरे एक झोली में फूल भरे हैं एक झोली में काटे रे कोई कारण होगा. एक झोली में फूल भरे हैं एक झोली में काटे रे कोई कारण होगा कोई कारण होगा. अरे कहे मचिंदर सुनो भाई गोरख कहे मचिंदर सुनो भाई गोरख अपनी झोली में सब कुछ है
बंगाली बंगाली साधुबाई बंगाली 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 साधुबाई बंगाली 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 साधुबाई बंगाली बंगाली। अरे एक झोली में चांद सूरज है, एक झोली में धरती, एक झोली में धरती, एक झोली में चांद सूरज है, एक झोली में धरतरी, एक झोली में धरतरी। अरे कहे मचिंदर सुनो भाई गोरख, कहे मचिंदर सुनो भाई गोरख, अपनी झोली में सब कुछ है। बंगाली बंगाली साधुबाई बंगाली 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 साधुबाई बंगाली बंगाली। अलग निरंजन सद्गुरु बड़े बाबा मच्छिंद्रनाथ महाराज की जय। अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त। अलग निरंजन आदेश असं म्हणून त्रिशूळ एका ब्राह्मण कुटुंबाच्या दारामध्ये, आणि त्या ब्राह्मणाचं नाव होतं सर्वोपदयाळ आणि त्याच्या बायकोचं नाव होतं सरस्वती. अशा योग्याचं आणि आवाज ऐकल्याबरोबर तिला लगेच बाहेर यावं वाटलं आणि पाहते ते अरे बापरे, भगवी कपनी, चेहऱ्याचं वर्णन काय सांगावं त्याच्या. कोटी रवींना सुद्धा ज्या चेहऱ्याचा हेवा वाटावा असा मच्छिंद्रनाथांचा चेहरा होता. ती ब्रह्ममयच काय होती. आणि असा योगी पाहिल्यानंतर हातामध्ये त्रिशूळ आहे, कमंडलू आहे, दोन्ही काकेत दोन झोळे आहेत. आत्ताच्या गोसाव्यांच्या सारख्या नाही बरं का. आता माऊली ज्या वेळा पंढरपूरला जातात त्यावेळी पिंपरी चिंचवडमध्ये तुकोबारायांची पालखी येते, ते हडपसरपर्यंत इकडं आणि इकडं सासवडपर्यंत जास्तवर जे जाणारे असतात 5-6 महिन्याचं गोळा करणारे, त्या झोळ्या नव्हे. आलं का लक्षात. कारण त्यांच्या झोळीत काय होतं, एक झोली में चांद सूरज है, एक झोली में धरतरी. अधिकार काय आहे लक्षात घ्या. हा अधिकार बाबा मच्छिंद्रनाथांचा. आणि तिला पाहिल्याबरोबर दर्शन घेतलं. महाराज या बसा, पाणी घ्या. नाही ठीक आहे माई, आम्ही योगी बैरागी गोसावी, आम्हाला फक्त भिक्षा दे. तिनं आपलं घरामध्ये जेवढं अगदी मन मोकळं झाल्यानंतर माणसाला जेवढं तिनं आपलं सूप होतं ते काय धान्याचं पोतं वगैरे काय असेल त्यात घातलं, गच्च भरलं. अजून तिला वाटलं तोंडाला जरा लांबून आलेले असतील, गुळ पाणी द्यावं म्हणून गुळाचा एक खडा ठेवला, तांब्या घेतला हातामध्ये. तिथं गेले, महाराज हे घ्या, एवढं गुळ पाणी आमच्या दारात प्या, गुळ खा, पाणी प्या. मच्छिंद्रनाथांना वाटलं फारच भाव चांगला दिसतोय. माऊली माई इतकं हे दिलं इतकं लागत नाही, मी एक वेळच्या जेवणाला लागेल इतकं नव्हे, एकच भाकरी एक वेळच्या जेवणाला लागेल, पण भाकरी फक्त एक होईल एवढंच मला भिक्षा द्या. आणि त्याही भाकरीमधले भाकरी स्वतः तयार केल्यानंतर त्यातली एक चतकोर होती, नैवेद्य आधी भगवंताच्या नावाने दाखवायचा. एक चतकोर जी होती ती गोमाता जी असेल त्या ठिकाणी तिला द्यायची. एक चतकोर जी होती ते किडे मुंगी जीव जंतू आहे त्या सर्वांसाठी टाकायचे. आणि एक चतकोर जी आहे, काय वर्णन करावं बाबांनी, सुंदर वर्णन सांगितलेलं आहे. एक चतकोर जी होती, या विश्वातले चराचर माझा भगवंता सुखी ठेव, त्यांच्या वतीने मी तुला देतो. ही ज्ञानोबारायांच्या पूर्वी जर कुणी तपश्चर्या केली असेल, जर कुणी मागणं विश्वात्मक भगवनेश्वराला गेलं असेल तर ते आद्यनाथाचार्य बडे बाबा मच्छिंद्रनाथ आहेत. ते चतकूर त्या विश्वनियंत्याला द्यायचे की दुरितांचे तिमिर जावं. ज्ञानोबा आत्ता म्हणले, पण मच्छिंद्रनाथ त्यावेळी म्हणले ती चतकोर नदीच्या पाण्यामध्ये सोडायचे विश्वनियंत्याला. आणि एक चतकोरचा घास ज्यांनी जन्म दिला त्यांचं नाव घेऊन ते चतकोर खायचे. एवढाच आहार होता, त्याचं नाव भिक्षा. नाथ संप्रदाय म्हणजे गप्पा नव्हेत, कळल्यानंतर हृदय भरून येतं. जेव्हा ज्यांना नाथ कळतात ना ते ज्ञान मिळवायची कधीच भक्ती करत नाही. ज्ञान हे नको आहे, भक्ती प्रेमाविणं. ज्ञान नको देव, भक्ती आणि प्रेम पाहिजे. आणि ती अवस्था बाबा मच्छिंद्रनाथांची. आणि म्हणून
त्या माईचं हृदय भरून आलं. ती म्हणली, बाबा का ग माऊली, आई तुमचा चेहरा का सुकलाय, काय अडचण आहे? काय सांगू म्हणले, मुलबाळ नाहीये. अरे बापरे, एवढी अडचण आहे? आता लक्षात घ्या, ज्या कार्यासाठी निघालोय त्याची पहिली संधी कोण सोडल? स्टार्ट केलाय आता आपण. जी तपश्चर्या करून, जी भक्ती करून, जे सिद्धी मिळवल्या, जे वर मिळवले देवतांच्याकडून, त्याची परीक्षा घेण्याचा पहिलाच योग आलेला आहे. झोळीत हात घातला, सूर्यनारायणाचं स्मरण केलं. हरिनारायण म्हणतात त्याला. मित्रवीर्या सूर्यसुता, सुंदर उभी आहे. मित्रवीर्या सूर्यसुता, गोरक्षनाथांचं वर्णन आहे. आतमध्ये हात घातला आणि त्या सरस्वती नावाच्या ब्राह्मण स्त्रीला त्यांनी दिलेला आहे. आणि संध्याकाळी झोपताना प्राशन कर, मी 12 वर्षांनी येईन, त्यावेळेला तुझा मुलगा मला इथे भेटेल, त्यावेळी मी त्याला अनुग्रह देईन. बाबा त्याला तुम्ही घेऊन तर जाणार नाही, अजिबात नाही म्हणे. एकदा दिलेलं परत कधीच मागायचा इच्छा नव्हे, विचार सुद्धा येत नाही त्यांना नात म्हणावं. आणि दिल्यानंतर 10 वेळा परत मागायला जावं, त्याला अनाथ म्हणावं. आणि काय द्यावं आणि का ना द्यावं याचा विवेक आणि विचारपूर्वक विचार करणारा सनात म्हणावं. सुंदर महाराजांनी सांगितलेलं आहे त्या ठिकाणी. आणि बाबा मच्छिंद्रनाथांनी पुढचा प्रवास सुरू केला. या माऊलीला इतका आनंद झाला की सगळ्या सुवासिनींना मुलं, पण हिला मूलबाळ नाही. आपल्याला म्हणतात वांजोटी. तिला 4 चौकीत जायला लाज वाटायची, पण आता तिला एवढ्या उखळ्या आतून फुटायला लागल्या की आता मी पण आई होणार. त्यावेळी नेमके तिचे पतिराज घरामध्ये नव्हते आणि हिनं बायकांना जायला सुरुवात केली. आता मी पण आई होणार आहे. आता बायका माहितीये, बायकाचं ऐका. आणि आपण सगळ्याच तशा नसतात. इंदिरा गांधीने या देशाचं कर्तृत्ववान स्त्री आहे. प्रतिभाताई चव्हाण भारताच्या राष्ट्रपती झाल्या. आजची महिला आजच्या परिस्थितीची सत्य ती परिस्थिती वेगळी, पण आजची परिस्थिती पाहिली ना तर आजच्या पोरांची लग्न न व्हायला तेच कारण आहे. आता सगळ्या मुलींची शिक्षण जेवढे आहेत त्याच्या अर्धी सुद्धा मुलांची नाही आहेत. आणि लग्न व्हायला पाहिजे, कसं काय करायचं? आता सरळ प्रत्येकाने रामदास स्वामींचा मठ शोधायचा. शिवतरगड कुठे आहे बघायचं, सज्जनगड कुठे आहे बघायचं. आता ह्यांच्यासारखे भगवी कपनी घालून जमणार नाही तुम्हाला. काय ते तुम्हाला जमणार नाही. पण आपलं जमलं तर हे करून आपलं दुसरं काय करतं, काय येतात आमक्या ह्याच्यासाठी मागायला आलोय आणि त्याला द्या, ह्या काय वहीवर लिहून द्या. अरे तू एवढी काळजी करणारा होतास, पहिल्यांदा तू कशाला मागायला आलायस? देव तुमचं कल्याण करेल, मला तुम्ही द्या. तुम्ही जरा मला द्या हो, देव तुमचं कल्याण करील. एखादा म्हणतो तू एक काम कर, देव माझं कल्याण करण्यापेक्षा तू डायरेक्ट देवाकडेच कनेक्शन लाव ना. काय मागावं हे माणसाला कळत नाही. उदाहरण सुंदर आलंय म्हणून देतो, लक्ष द्या. गुरुचरित्रात वर्णन आहे. महाराजांनी सुंदर काय काय ठिकाणी दत्त महाराजांच्या काय काय गोष्टी आहेत ऐकायला. एक वेश्या असते, वेश्या. आणि या ठिकाणी दत्तप्रभूंचं सांगावं कारण नाथांचे गुरु आहेत ते. एक वेश्या असती, 2-3 दिवस काय धंदा झालेला नसतो. आता प्रत्येकाला पोट आहे. राजा शिवछत्रपती पुस्तक जे आहे बाबासाहेब पुरंदर यांचं मी वाचलेलं आहे, त्याच्यामध्ये लिहिलेलं आहे, माणसाला एकदा भूक लागली की त्या भुकेला दया, माया, अब्रू, भीती, लाज, लज्जा काही वाटत नाही. फक्त भूक लागली पाहिजे, माणूस काही करतो. त्या ठिकाणी परिस्थिती अशी झालेली आहे माता भगिनींनो, बंधूंनो, की भूक एकदा लागली माणसाला की मग मात्र त्याला काही सुचत नाही. श्रीराम जय राम जय जय राम, 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 श्रीराम जय
राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम. अलक निरंजन आदेश. ती वेश्या होती पण रामाची भक्त होती, त्यामुळे तिचं सतत श्रीराम जय राम जय जय राम चालायचं. पण एक दिवशी एवढी तिला 3 दिवस आणि काही काम नसल्यामुळे ती अवस्था झाली, म्हणून रस्त्याने त्या दिवशी नेमके दत्तात्रय भगवान चाललेले असतात. लक्ष द्या, फार सुंदर कथा आहे आणि 2 मिनिटाचीच आहे. आणि मग ती दत्तप्रभूंना म्हणते की तुम्ही कोण आहे, मला सगळं कळालेलं आहे, मला सर्व माहिती आहे, परंतु माझा नाव इलाज आहे, तुम्ही माझ्या जवळ या, मला तुमच्या काही इच्छा असो नसो पण मला तुम्ही काहीतरी द्या, त्याशिवाय मी पोटभर अन्न खाऊ शकत नाही. 4 दिवसाची उपवास आहे. दत्तात्रय भगवंताने सुंदर उत्तर दिलेलं आहे. लक्ष द्या, फार सुंदर आहे. एवढं कळलं ना तर नवनाथ कळल्याशिवाय राहणार नाही. दत्तात्रय भगवान म्हणतात, माते तू जे म्हणते ते मी करणारा मनुष्य नाही, हा विषय सोड, पण तुझं भाग्य थोर की तुला माझ्याशी बोलण्याची संधी मिळाली. वाक्य डबल आहे का? तुझं भाग्य थोर की तुला माझ्याशी बोलण्याची संधी मिळाली. तर मी एकच सांगतो की हे 4 दिवस जी लक्ष्मी मिळायसाठी तू रात्रंदिवस प्रयत्न केलेस, तेवढेच दिवस जर नारायणाची भक्ती केली असती तर लक्ष्मी तुझ्या दारातनं हाकलली तरी गेली नसती. पण ही भक्ती तुला कळण्यासाठी तुला सद्गुरूची कृपा झालेली नाही. दत्तात्रय प्रभूंनी तिच्या डोक्यावर आशीर्वाद ठेवला आणि त्या दिवसापासून तिने एवढे दिवस जे श्रीराम जय राम जय जय राम केलं, त्या रामाची कृपा झाली. आणि मग ज्याच्यावरती रामाची कृपा झाली, रामदास स्वामी म्हणतात, दाता एक रघुनंदन वरकडलंडी देईल कोण, तया सोडून आम्हाजन कोणा प्रति मागावे. म्हणून आम्ही रामदास. रामाचं नाव घेण्याचं कारण आहे, रामाचे भक्त ओळीनं सांगतो, लक्षात घ्या. पहिले भक्त आदिनाथ गुरु सकल सिद्धांचा आदिनाथ बाबा. 2 नंबर मारुतीराया, कारण त्रेतयुगामध्ये मारुतीराया झाले. त्याच्यानंतर ते बाबा मच्छिंद्रनाथ. तव नामे अनंत असती, त्यात राम नाम गंगा बोलती, सर्वात श्रेष्ठ सीतापती ग्रंथा माझे निवेदले. रामाची सर्वात 3 नंबरची भक्ती करणारे श्रेष्ठ भक्त कोण आहेत तर नवनाथामध्ये सांगितले बाबा मच्छिंद्रनाथ. 4 नंबर रामदास स्वामी. 5 नंबर ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर स्वामी महाराज. आणि त्या तत्सम बाकीचेही सगळे, फक्त एवढेच 5 जण नाहीत. पण जे काही ज्याला आपण हिरे म्हणतो, ज्यांच्या अधिकाराने नावं घेतली जातात, अशी ही संत मंडळी. आणि मग त्या माऊलीने सगळ्या जणींना सांगितल्यामुळं बायकाने काय सांगितलं, त्या बासमाने कुठं पोरं होतात का, आणि ते कानफाडी आणि ते डोंगी असतात, दिवसभर आपले तुला कुत्री बित्री करतील, दिवसभर हिंडवतील माग, आणि मग रात्रीची बाई करतील, आणि मग तुला माहिती आहे काय काय करतील ते. अरे बापरे म्हणले, मग जाऊ दे आपलं, तुला मला कळलंय, तेवढ्यात आपलं दे टाकून. तेवढ्यात 3री भेटलीच. दैव खाते झोले, तेथे कोणाचे ना चाले, तेथे कोणाचे ना चाले. तिचं दैव ज्या वेळेला फिरलेलं आहे. अशीच 2री भेटल्यावर 3री पण तशीच भेटली. आता इकीचं दोघीचं ऐकून तिने काय केलं, भस्मगारी सांडलेले. आता ब्राह्मणाच्या घरात असून असून काय असणार आहे, एखादी गाय नाहीतर एखादा अजून वासरू, त्या गायीच्या उशानं टाकायच्या उखंड्यात ते सगळं टाकलं, आणि त्या ठिकाणी असं झालेलं आहे, ती आपली मोकळी झाली. बाबा मच्छिंद्रनाथ हो तिथून सेतू बांधे तो रामेश्वरच्या मार्गाने आणि गेलेले आहे. त्या ठिकाणी आपल्या भाषेत एक वानर, पाऊस येतोय वरनं, आणि त्या पावसामध्ये घर करतोय. आता पावसात कोण घर करतं का? आणि बाबांना काय बोलल्याशिवाय राहणार. ते म्हणले, ए वानरा काय कळतंय का? बरं वानर बी बारीक सारीक नव्हता, इमारतीने मजबूत होता. अरे पावसाच्या आधी तरी काहीतरी व्यवस्था करायची ना. वरून पाऊस पडतोय आणि तू घर करतोय. आता ते वानर होतं ते कुरापत काढायसाठी झालेलं होतं. त्याला सवय, तुम्हाला काय घेणं आहे, तुम्ही कोण आहे आम्हाला विचारणारे? अहो म्हणले मी मच्छिंद्रनाथ, जती मच्छिंद्रनाथ. जती? अरे बापरे, हां ते काय शैली शिंगीन कंथान कान फाडून आलासी. अरे बापरे, असं आहे का म्हणे? हां हां. अरे पण म्हणले आम्ही तर जती हनुमंत ऐकतो, तू कुठला नवीन जती? आता कुरापतच काढायची म्हणल्यावर सरळ बोलून चालेल का? राम राम जाधव महाराज म्हणल्यावर जाधव महाराज भांडणं करतील का? राम राम ताई असं म्हणल्यावर तुम्ही काय वाईट बोलाल का? काहीतरी वाकडं बोललं पाहिजे. आणि असं मग वाकडं उलटं सुलटं झाल्यानंतर फार एकमेकाचा वाद सुरू झाल्यानंतर मग मात्र दोघांचा वाद विकोपाला गेलेला आहे, लक्षात घ्या. आणि मग त्याच्यामध्ये युद्ध
शेवटचं ब्रह्मास्त्र काय आपल्या भाषेत भांडण, त्यांच्या भाषेत युद्ध. आपलं पहिलं भांडण शिवागाळीने असेल, त्याच्यानंतर असली ताकद तर त्याच्यानंतर. काय काय जणांचं बोलणं लय भारी असतं. मी त्या मला भेटला होता, ऐकून ऐकून नंतर मीच हसत होतो. अर्धा मिनिट मला कळलं नाही. तो काय म्हणायचा, आपण दिलं नाही पडलं. असलं महाराज भांडणं केलं ना, त्यानं मला मारलं, मला त्याने मारलं, त्यानं मला मारलं, मला त्याने मारलं, त्याला मला मारलं, मला त्याने मारलं. आपण काय ग बसलो नाही, म्हणजे सारखं त्यानंच मला मारलं, त्यानं मला मारलं आणि मला त्याने मारलं, एवढंच तो म्हणायचा. पण फास्ट म्हणायचा. तसं हे नाही. मारुद्रायाने पर्वत टाकले डोकं. आता या बाबाने फक्त जोळीत हात घालायचा. ह्यांची ताकद काय, माझी भक्ती, गुरुची शक्ती. नाथ संप्रदायामध्ये मी कोणतरी आहे ना, आपल्या नादाला लागायचं नाही असं कधीच म्हटलेलं नाही. नाथांच्या इतकं गरीब कुणीच नाही. नवनाथांचा अभ्यास इतके वर्ष असं बोलू नये आपल्या तोंडानं, पण जेवढा झाला त्याच्यामध्ये एकही नाथ म्हटले नाही आपल्या नादाला लागायचं नाही. फक्त आपण लय भारी आहे असं कधीच म्हणले नाही. फक्त त्यांच्या नादाला चुकीचा जर एखादा लागला तर त्याला सरळ करायला मात्र ते जास्त वेळ लावत नाहीत. मग त्यांनी पर्वत टाकलं, त्यांनी परत 7 पर्वत एकदम टाकले. तेही बाबांनी भस्मानी मंत्र म्हणून सगळे, आणि पर्वतास्त्र, वज्रास्त्र, पावकास्त्र, सगळं ज्या ज्या अस्त्राला जे अस्त्र विरोध केला. पण परिस्थिती अशी झालेली आहे की एका ठिकाणी मात्र बाबा मच्छिंद्रनाथांनी वाताकर्षण टाकलेलं आहे. त्यामुळं मारुतीच्या डोक्यावरती पर्वत आहे आणि श्वास बंद झाल्यामुळं मारुती मात्र गरज गलीत झालेला आहे. त्याची अवस्था झाली. आणि मग त्याच्या वडिलाला त्याची दया आलेली आहे. आणि वारा, मारुतीचा वडील वायू खाली आलेले आहेत. आणि त्यांनी मच्छिंद्रनाथांना म्हणले, अरे माझ्या बालकाला काय हे केलं. मच्छिंद्रनाथ म्हणले, अहो त्यांनीच हे केलं, मी काही केलेलं नाहीये. पण आता मी विनंती करतोय म्हणून सोडून द्या. काय म्हणले, म्हणून त्याला सोडून दिलं. मग बाबा मच्छिंद्रनाथांनी ते अस्त्र काढून घेतलं आणि मग मात्र मारुतीच्या डोक्यावरचा पर्वत. मारुती शुद्धीवर आल्यानंतर मारुतीने पाहिलं तर आपले पप्पा दिसत आहेत. पहिल्यांदा वडिलांना नमस्कार केला. वडील ज्याच्या जवळ झाले त्यांना आता औपचारिकता म्हणून तरी नमस्कार केला पाहिजे. त्यांनी सांगितलं, जेणे तुझिया बापा बांधिले त्याशी तुझे भय काय उरले. हे सिद्ध साधे नाहीयेत, यांनी सगळ्या सिद्धी मिळवलेल्या आहेत. सगळ्या देवतांच्याकडनं कृपा आशीर्वाद मिळवलेला आहे, वर मिळवलेला आहे. भक्ती करून, तपश्चर्या करून जे पाहिजे ते सगळं त्यांच्या मुठीत आहे. आपण म्हणतो ना, माझ्या पंचतत्व माझ्या मुठीत आहे. सगळे अधिकार मिळवलेले आहेत, असे हे सिद्ध आहेत. आणि मग मारुतराया म्हणला, मी काय पप्पा उगच त्यांच्या वाटेला गेलो नाही. मग का गेलास. अरे बाबा, त्यांना स्त्री राज्यात पाठवायचं आहे आणि त्या ठिकाणी मच्छिंद्रनाथ टिकाव धरू शकतील का हे मला चेक करायचं होतं. कारण नागपत्र अश्वत्थ वृक्षाच्या तिथं माझी त्यांची भेट आधीच झाली होती. मच्छिंद्रनाथांनी विचारलं, समेट झाला दोघांचा. वायू निघून गेला. मच्छिंद्रनाथांनी विचारलं, अरे बाबा हे कशासाठी स्त्री राज्यात, माझं काय पाठवायचं कारण आहे, काय भानगड आहे, मी कशाला स्त्री राज्यात, मी वैरागी मनुष्य. त्यांनी सांगितलेलं आहे, लक्ष देऊन ऐका, की राम अवतारामध्ये ज्या वेळेला आईसाहेब प्रभू रामचंद्र लक्ष्मणासह आम्ही लंकेला रावणाचा वध करून घरी आलो, त्यावेळी रामाने सर्वांना काय काय दिलं. पण आईसाहेबांना वाटलं मला काहीच दिलं नाही. काही धरणीवर पडतायत, काही जण आता पडायच्या अवस्थेत आले. आणि मग आता बायकाला पहिलं ओरडायला जास्त जोरात येतं. म्हणजे काय झालं कमी असलं तरी बाकीचा आरडा ओरडा, लोकांना वाटतं खरं मोठं काहीतरी झालं, चला 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 चला. म्हणजे समाज जर गोळा करायचा असेल तर बाईला लवकर करता येतो, पुरुषाला जरा वेळ लागतो. म्हणजे असं आहे. आता जेवढ्या सगळ्या जणी चंडा मुंडा कुंडान मंडा वंडान ह्या सगळ्या जणी अशा आरडाओरडा झाल्या होती. इकडं आईसाहेब म्हणलं, काय झालं काय एवढं, असं काय झालं म्हणले. आता काय सांगू म्हणे, आईसाहेब बाबा आता तुमचंही काय खरं नाही. एक जोगी आलाय म्हणले आणि त्यांनी अष्टभैरवांचा प्राण घेतलाय आणि ते मरायला लागले. आम्ही आपलं पळत येऊन सांगाय, आता तो आतमध्ये आला म्हणजे मग आमचंही काय खरं, तुझंही खरं नाही. मग आईने पाहिलं आणि ध्यानामध्ये पाहिल्यानंतर आईच्या लक्षात आलेलं आहे, अरे बापरे, हा कवी नारायण उपरीचे रोसूचा मुलगा बाबा मच्छिंद्रनाथ भगवान विष्णू आहे आणि माझ्या दर्शनासाठी आलेला आहे.
आणि मग जगत्रयजननी स्वतः उठलेले आणि बाहेर आलेले आहेत आशेनं घेऊन मच्छिंद्रनाथाने धावत जाऊन आईच्या पायावरती नमस्कार ठेवलेला आहे. चंडिके रणचंडिके धनुराधने वयमस्तिके श्रद्धा भरे भक्ती सुमने तव चरणी अर्पित मोहिनी. असं श्रद्धेने बाबांनी शास्त्री केल्यानंतर आईसाहेबांनी उठून उभा केलेला डोक्यावर हात ठेवलेला आहे. मच्छिंद्रा, हे अष्टभैरव एवढे सावध कर ना. बाबांनी अष्टभैरवांना सावध केलेला आहे. आईसाहेबांनी आपले दरबारामध्ये नेलेला आहे. बाबा त्या ठिकाणी आईसाहेबांचं प्रेमरूपी स्वागत 1 2 3 4 जेवढा आनंद घेता आला घेतला. आईसाहेब म्हणल्या, अरे मच्छिंद्रा, तू त्यांना हे एवढं माझ्या अष्टभैरवांना केलंस, दाशींची सुद्धा माझ्या फजिती केलीस, काही त्यातलं काहीतरी मला पण पराक्रम दाखव. हा पर्वत दिसतो एवढा म्हणे तू उंच उडवून दाखव. माणसाला सवय असते बघायचं. ठीक आहे म्हणले आई. नमस्कार केला. म्हणले गुरुकृपेने अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. आणि दत्त महाराजांचं नाव घेतलं आणि झोळीत भस्म हात घातला. शेषनागाला आवाहन केलं आणि त्या पर्वतावरती भस्म टाकून त्या पर्वताला आकाश मार्गाने उडवल्यानंतर आईसाहेबांनी काय केलं माहितीये? स्वतःची शक्ती वापरून तो पर्वत असा पाडायचा प्रयत्न केला. पण त्याने आधी शेषनागाला आवाहन केल्यामुळे शेषाने तो धारण केला होता. आपली पृथ्वी शेषाच्या डोक्यावरती आहे, ती हल्ली तरी पडती का हो? मग ज्या पर्वताला शेषनागाने हे मस्तक दिला असेल तो पडेल नाही. आणि त्यामुळे आईसाहेबांचे प्रयत्न निर्फळ झाले. पण आईसाहेबांना आनंद मात्र झाला. धन्य तो नाथ मच्छिंद्र, की ज्यासाठी तुझ्यासाठीच मी सप्तशृंगी मातेच्या रूपात पण मीच आहे, तुळजाभवानी मातेच्या रूपात तुळजापूरला मीच आहे, महालक्ष्मीच्या रूपात कोल्हापूरला मीच आहे. या चराचरामध्ये असलेली एवढंच काय पण ते पंढरपूरला असणारी मूळ पीठ वासिनी सुद्धा मीच आहे. आणि मग मच्छिंद्राच्या डोक्यावरती आशीर्वाद दिला. मच्छिंद्रनाथांनी 2 अस्त्र दिली आणि बाबा मच्छिंद्रनाथांनी आईचं दर्शन केलं आणि पुढचा प्रवास सुरू केला. तीर्थयात्रा करत असताना 12 मल्हार मार्गातून जात असताना बाबा मच्छिंद्रनाथांना एका गावामध्ये शिवमंदिरामध्ये नाथांचं वास्तव्य जनरली 99% प्रत्येक गावात गेल्यानंतर शंकराचं मंदिर जिथं असेल त्याच्यामध्ये असायचं. वनामध्ये ज्या ठिकाणी शिवाचं अस्तित्व दिसेल त्या ठिकाणी असायचं. आणि तिसरी महत्वाची गोष्ट की नाथांचं अस्तित्व सर्वसाधारणपणे प्रत्येक वेळी अगदीच जर शिवमंदिरच नाही मिळालं तर गावाच्या बाहेर एकांतात असायचं. जालिंदरनाथांच्या कथेत सांगितलेलं आहे, लक्षात घ्या. अमंगळ गल्ली कुशळ स्थान ते राहे मी पिशाच्या समान. परंतु समाजात राहणं हे त्यांना मान्य नाही, कारण त्यांच्या भक्तीला व्यत्यय येतो, कारण ते ध्यानी आहेत. डोळे मिटून पिंडी ते ब्रह्मांडी, योगाने आलं म्हणून सांगतो, पिंडी ते ब्रह्मांडी. पिंडीमध्ये जो ब्रह्मांडातला आनंद घेणार आहे त्यांना नाथ म्हणावं. पिंडीमध्ये ब्रह्मांडातला आनंद घेणावा त्यांना नाथ म्हणावं. आणि ब्रह्मांडामध्ये सुद्धा पिंडीमध्ये जो आनंद आहे तो दाखवणाऱ्याला संत म्हणावं. आणि या अवस्थेमध्ये बाबा मच्छिंद्रनाथांचा जप चाललेला होता. 12 मल्हार काननात जात असताना एका शिवमंदिरामध्ये, आणि रात्रीच्या वेळी नाथ जागे असताना असं दिवट्या चाललेल्या त्यांना दिसल्या. नाथांनी बघितलं, अरे बापरे ही काय भानगड आहे. अरे बघतात तो आता दिवट्या दिसत आहेत, पण अरे म्हटलं ही भूतावळ आहे वाटतं. मग त्यांनी जाग्यावरती भस्म काढलं झोळीतलं आणि स्पर्शास्त्र टाकलं. टाकल्याबरोबर सगळी चिकटून बसली. पण तो दिवस असा होता की त्या दिवशी भूतांची यात्रा होती. आपल्या पण गावची यात्रा असते की. भूतांची यात्रा कोणी कोणी बघितली हात वर करा बरं. म्हणजे एवढं सोपं नाही. आणि ती भूत अशी नाचतायत
भूत कुठं नाचतात भूत वेताळ नाचती 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 हर्षयुक्त उमापती हर्षयुक्त उमापती हर्षयुक्त उमापती हर्षयुक्त उमापती गज चर्म व्याघ्रांबर गज चर्म व्याघ्रांबर गज चर्म व्याघ्रांबर गज चर्म व्याघ्रांबर. म्हणून मगाशी मी तुम्हाला सांगितलं होतं स्मशान क्रीडा करता सुखावे तो देव चूडामणी कोण आहे. असा आमचा देव आहे. त्याचे सवंगडी कोण आहेत. भूते वेताळ नाचती भूते वेताळ नाचती. आणि आता हे त्यांनी संप्रदाय निर्माण करून पहिलं बाळ आहे. आणि आता ही त्याच्या टोळीची आणि यांची भेट झालेली आहे. दोन्ही त्यांचेच भक्त. मच्छिंद्रनाथ पण आदिनाथांचे भक्त आणि भूते पण त्यांचेच भक्त. आणि परिस्थिती अशी झाली की यांनी चिकटून ठेवल्या. त्या दिवशी त्यांचा राजा वेताळ, भूतांचा राजा कोण. आता ते वेताळाला कळलं की अरे बापरे ह्या कोपऱ्यात जागा मोकळी कशी काय बरं. इथली भूतं कुठं आहेत. त्यामुळे इथली भूतं कुठं आहेत. शरब तीरीची भूत जमात नाव दिले त्यांनी, ग्रंथात वर्णन केले. शरब तीरावरती असणारी भूतं कुठं आहेत. जावा 2-4 जण काय नाहीत बघा. कपंड करून काय वेगळं करायची तयारी आहे. आणि मग ती तयारी सुरू झाली. गेले की बघतात तो परिस्थिती अशी झालेली आहे की त्या ठिकाणी ती भूतं दिसली. अरे तुम्ही काय आला नाही. अहो आमचे पाय बंद झाले ना, चालायला येणं झालंय, चिकटून टाकलंय आम्हाला. कुणी चिकटवलंय. असं लक्ष जाऊन बघताय ते समोर दिसतोय. वा वा. कपाळी ल्याईलाशे शेंदूर भाळा बाबर झोटी लिंगोळ. असं म्हणजे डोळे अकराळ विकराळ चेहरा रात्रीची वेळ. बाबा मग एक लक्षात घ्या, कोणतीही गोष्ट असू द्या, ज्यावेळी तुम्ही चांगले असता त्यावेळी परमेश्वर तुमच्याशी चांगला असतो. आणि तुम्ही ज्या वेळेला वाईट असता त्यावेळी त्याचं रूप पाहण्याची तुमची ताकद नसती. एका भाषेत सांगतो, एकाच माणसाचं वर्णन करतो. काशी विश्वेश्वराला घालायला आणलेलं पाणी, त्या गाढवाची अवस्था बघून नाथ महाराजांनी त्याच्या मुखामध्ये गंगा ओतली. पण तेच नाथ महाराज जेव्हा नरसिंह अवतारामध्ये होते त्यावेळी काय अवस्था होती. 21 स्वर्गाची माळ तर 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 कापत होती. भगवान शंकर आदिनाथ बाबा सगळे सुद्धा तिथं गेले पण त्यांच्या पुढे जायची हिंमत नाही. पण गुरु लागतो. गुरु कृपा असल्यानंतर काहीच अडचण नाही. नारदांनी डोकं लढवलं. त्यांनी सांगितलं प्रल्हादा जा तू पुढं. आणि वाघिणीच्या जवळ जाणं एवढं सोपं नाही. वाघाच्या जवळ जाणं सोपं नाही. वाघ झोपला असेल तर त्याच्या जवळ जाऊन खोड्या काढायचा तर विषयच नाही. पण वाघिणीच्या झोपलेल्या अंगावरती कितीही उड्या मारल्या तरी ती जागी झाल्यानंतर रागानं बघितल्यानंतर जर आपलं पिल्लू दिसलं तर त्या रागाची राग झाल्याशिवाय राहत नाही. ती त्याला काहीच करत नाही. ही भक्तीची अवस्था आहे. ही भक्ताची ताकद आहे. भक्ताची ताकद एवढी सोपी नाहीये. आणि म्हणून त्या ठिकाणी ही सगळी भूतावळ त्यांनी पाहिलं की त्या जोगी आहे तिथं गेले म्हणून सगळेजण गेले. म्हणले महाराज नमस्कार. आहे म्हणले तुम्ही कसे काय आला. हे बाकीचे चिकटर तुम्ही कसे. अहो म्हणले आम्ही तिकडून आलोय वेताळापासनं. मग काय झाली अडचण. काय नाही म्हणले. तुम्ही त्यांना कशाला चिकटून ठेवलंय. काय म्हणले चिकटून ठेवलंय म्हणजे मला ते समोर दिसले. अहो पण हे तुम्ही चिकटवलं हे जर आमच्या वेताळाला कळालं तर काय खरं नाही. तुम्हाला माहिती आहे का वेताळ खेळता बाबर देव ती काय साधी गोष्ट नाही आहे. वेताळ म्हणजे हे सगळ्या ब्रह्मांडाचा चेंडू सारखा खेळतात म्हणे. ते तुमचं काय खरं नाही असं म्हणताय. हो मग म्हणले बघूयाच येऊ द्यास तुमच्या वेताळाला. आता नाही सोडत. अडचणीत आल्यावर माणसाने सरळ बोलावं. नेहमी असताना सरळ बोलावं हे पुरुषार्थ आहे. नेहमी असताना सरळ बोलावं हा पुरुषार्थ आहे. पण निदान अडचणीत आल्यावर तरी सरळ बोलावं. तिथं म्हणले की असं नाही असं मग जावं सांगा म्हणजे वेताळ. आता वेताळाला सांगितलं महाराज म्हणे असं असं झालं ती काय सोडत नाही योग्य. मग आता एक लक्षात घ्या, सगळ्याचाच मेंदू काय डोक्यात असतो असं नाहीये. बऱ्याच जणांचा मेंदू काहींचा गुडघ्यात असेल, काहींचा हातात, काहींचा मनगटात असतो, कुठेही असतो.
त्यांनी डोकं लोडवलं, म्हणले चला आपले सेनापती बोलावा. मग 8 ठिकाणचे 8 वेताळाचे सेनापती बोलवले आणि सगळेजण प्रत्येकाकडे 1 लाख सैन्य होतं. आणि मग सगळे आले की, आणि मग मुंजा, धुळवान हे सगळे असे 8 जण आले. युद्ध सुरू झालं. आता भूताची पद्धत म्हणजे काय, बायकांच्या थोडी पुढची अवस्था. बायका फक्त जागेवरती करतात, ते जरा त्याच्यापेक्षा जास्त करतात. नाचत आरडत वरडत आले. वरण हात दिसल्यानं मच्छिंद्रनाथाला कळलं आता काय तयारीच केली. वज्रास्त्र घेतलं ना आपल्याकडनं सगळं टाकून दिलं. डोक्यावरती समोर पाठीमाग अष्टदिशा. आणि मग ह्याने आल्यानंतर उचल झाड उपट झाड की टाक, वरनं उचल पर्वत की टाक, सगळं टाकून ह्याला काय होतच नाही म्हणल्यानंतर त्यांनी काय केलं, डोकं लढवलं. म्हणलं वाळलेली टाका त्याच्यात जरा उपटून, वाळलेली झाडं झुडपं काय आहे ते सगळं टाकलं. काय होत नाही म्हणलं, त्यांनी डोकं लढवलं, पिटवून दिलं एकदाशी. जाऊ दे म्हणले, पिटवून दिल्यावर आताही काय होत नाही. बाबा मच्छिंद्रनाथांनी मग ताबडतोब काय केलेलं आहे, पर्जन्यास्त्र टाकलं. अग्नी शांत झालेला आहे. धुम्रास्त्र टाकलं, भूतगुप्त झाली. त्याच्यानंतर सूर्यास्त्र टाकलं, प्रकाशात दिसू लागली. आणि अशा अस्त्रावर अस्त्र, अस्त्रावर अस्त्र, अस्त्रावर शेवटी मग ब्रह्मास्त्र, कुठलं, वाताकर्षण टाकल्याबरोबर भूतांचे श्वास अगदी हातपाय खोडायला लागले आपल्या भाषेत. काय मेले, काय अर्ध मेले झाले. मग जिवंत होते ते म्हणले, हो हे सोडा ना म्हणले. वेताळाला म्हणले चला शरण जाऊया. कारण म्हणले शरण गेल्याशिवाय हे सोडणार आता नाही. आणि मग मात्र इथपर्यंत आल्यानंतर मात्र माणसाचा विलाज नसतो, तुम्हाला माहिती आहे. आणि वेताळाबरोबर भूतांची अशी अवस्था झाल्यानंतर मग मात्र सगळ्यांनी शरणागती पत्करली, आम्हाला सोडा म्हणले. आणि बाबा मच्छिंद्रनाथांनी त्यांना मुक्त करतो, पण एका अटीवरती मुक्त करणार आहे. म्हणले काय, मी जे सांगतो ते मान्य करायचं. काय, मी साबरी विद्यार्थी कवित्व करतोय, ज्या ज्या ठिकाणी तुमची गरज पडेल त्या त्या वेळी तुम्ही त्या ठिकाणी मदत करण्यासाठी तुमचं कार्य असेल ते आलं पाहिजे. तुम्ही म्हणाल भूताकडे कुठलं कार्य असेल, उत्तर सांगतो. प्रभू रामचंद्रांनी ज्या वेळेला रावणाला मारल्यानंतर परत येत असताना राक्षस काय मेली हे तुम्हाला माहिती आहे, पण वानरं पण काय मेली ना. मग ते त्यांना मरून द्यायचं ना आपण कसं घरी यायचं म्हणताना प्रभू रामचंद्रांनी काय केलं, भूताना बोलवलं आणि त्यांना सांगितलं इथं मेलेले जेवढे सगळे राक्षसाचे मुर्दे आहेत तेवढे उचलून बाजूला न्यायचे. आणि मग अमृताचा पाऊस पडला आणि सगळ्या कपींना जिवंत केलं आणि प्रभू रामचंद्र जेवढे नेले त्या सगळ्यांना घेऊन परत आले. दुसरं कार्य म्हणले, माझी भक्ती जो करीत असेल त्याच्या वाटेत यायचं नाही. नवनाथ कथा जिथं चालली असेल त्या गावात थांबायचं सुद्धा, तिथल्या कुठल्या माणसाला वाटेत आडवं यायचं सुद्धा, जर चुकून भेटला तर त्याला मदत करायची. आणि सगळं बांधून घेतलं आणि भूत मुक्त केली. आणि बाबा मच्छिंद्रनाथ पुढच्या प्रवासाला निघालेले आहेत. अलख निरंजन, 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 अलख निरंजन. अलख निरंजन. आणि मग त्यानंतरचा प्रवास कोकणामध्ये कुडाळ प्रांतामध्ये आडूळ नावाचं गाव आहे. आणि त्या गावामध्ये कालिकेय मातेचं मंदिर आहे. आणि तिचं दर्शन घेतलं बाबा मच्छिंद्रनाथांनी. आणि आपल्या साबरी विद्येला कृपा आशीर्वाद तुझा पाहिजे. ज्या ज्या वेळी तुझं मंत्रावरती उच्चारील त्या त्या वेळेला तुम्ही मत्तीला आलं पाहिजे.
आता ती देवी रागवली. आपल्यात पण अशी माणसांना सवय असते. समजा चुकून कार्पोरेटर आपल्या ओळखीचा असला आणि त्यांच्याबरोबर हिंडा फिरत असेल कार्पोरेटर, तरी एखादा बारीक सारीक म्हणला काय हो कसं काय तुला कळतं का आपण काय आहे आता काय आपण काय वेगळा आहे का तेव्हा कार्पोरेटर बरोबर कडलं हिंडला 2-3 काय वेगळा आहे का वेगळे कपडे घालतोय का आपल्या नादाला लागायचं नाही. वेळ आल्यावर त्याला कळतंय कार्पोरेटर काय पण शेजारी सुद्धा सोडवा येत नाही. तुकोबारायांचा अभंग आहे, सोडवे ना बंधू पाठीची बहीण, सोडविना बंधू पाठीची बहीण, सोडविना बंधू पाठीची बहीण, सोडविना बंधू पाठीची बहीण, शेतीची कामिनी दूर राहे, शेतीची कामिनी दूर राहे, शेतीची कामिनी दूर राहे. हो. आणि मग अशी वेळ आल्यानंतर कालिका अस्त्राच्या ठिकाणी गेलेले आहेत बाबा मच्छिंद्र. आता ती काय झालेली होती, शंकराचं अस्त्र आहे. ती प्रत्येक ठिकाणी शंकराचं अस्त्र म्हटल्यानंतर युद्ध करून करून दमली होती. शंकर म्हणले तुला काय पाहिजे, मला जरा निवांत आराम करायचा आहे म्हणले. म्हणून निवांत आराम करण्यासाठी तिला आणि कृपा केलेली आहे. आणि इथं बाबा मच्छिंद्रनाथ तिला उठवायला गेलेत. मग आता ती कसली खवळल. ते म्हणे अरे तुला काय कळतं का, तू कोळ्याचा पोरगा, मासे धरायचे, हे असले साबरी विद्याने असल्या कशाला भानगडीत पडला, मी काय कोण आहे माहितीये का, अरे मी शंकराच्या हातातला अस्त्र आहे, तुझ्या कशाला काय प्रसन्न होईल. म्हणजे बोलता बोलता ह्यांचे वाद विकल्पाला एवढे व्हायचे की मग त्या ठिकाणी त्यांनी सांगितलेलं आहे की तू आता राम घे म्हण. आता ही कालिका ब्रह्मांडामध्ये जमीन खालून आणि वरून कालिका अशा 2 जात्याच्या तळीमध्ये तुला भरडून टाकते, ठेवतच नाही. आणि युद्ध सुरू झालेलं आहे. पण त्या युद्धामध्ये बाबा मच्छिंद्रनाथांनी माया प्रलय अस्त्र टाकलेलं आहे. आणि माया प्रलय अस्त्र टाकल्यामुळं ब्रह्मा विष्णू महेश सुद्धा जागेवर घाबरली की अरे बापरे आता काय होईल. आणि म्हणून त्या ठिकाणी कालिका तर मूर्छित पडलेली आहे, कारण तिला वातास्त्र टाकल्यामुळं ती बेहोश झाली होती. पण ब्रह्मा विष्णू महेश आणि या ठिकाणी येऊन काय सांगितलेलं आहे, मच्छिंद्रा या सर्व विश्वाची उत्पत्ती स्थिती नाश हे आमच्या तिघांच्या हातामध्ये आहे. आणि तू तर आत्ताच नाश करायला निघालाय मायाप्रळय अस्त्र टाकून. कारण काय आहे, काय नाही म्हणले, तुम्हीच सांगितलंय की काहीतरी करा, साबरी विद्येचं कवित्व करतोय, निघालोय, तुम्हीच सांगितलंय, आई साहेबांनी सांगितलंय. आणि आता तुमचंच अस्त्र जर मला मदत करत नाही, आता तुम्ही घरात बोलवायचं आणि तुमच्या पोरांनी म्हणायचं कोण पाहिजे, मग कसं काय करायचं. म्हणले आता हे तुमचंच अस्त्र आणि तेच नाही म्हणते. आणि मग भगवान आदिनाथ बुवांनी सांगितलेलं आहे, अगं हे माझं कार्य आहे. आणि मग तिच्या मला डोक्यावर काय होतं, शहाण्याला शब्दाचा मार. काही ना शब्दानं कळतं, काही ना नाही कळत. आम्ही त्याने आदिनाथ बाबांनी सांगितलं, बरं मग तुम्ही सांगाल तसं, कारण मी तुमची दाशी आहे, तुमच्या शब्दाच्या बाहेर जाणार आहे का. आणि कालिकानी आदिनाथांच्या नमस्कार केला. आदिनाथांनी मच्छिंद्रनाथांच्या वरती आशीर्वाद द्यायला सांगितला. बाबा मच्छिंद्रनाथांनी कालिकेचं दर्शन घेतलं, आदिनाथांचा आशीर्वाद घेतला आणि बाबा मच्छिंद्रनाथ पुढच्या प्रवासाला निघालेले आहेत. आता हा प्रवास तिथं पुढे गेल्यानंतर मात्र त्यांची एक गंमत झालेली आहे. सेतुबंधे तू रामेशम नागेशमचे दारुकावने, आपण 12 ज्योतिर्लिंगामध्ये म्हणतो. सेतुबंधे तू रामेश्वम नागेशमचे दारुकावने. रामेश्वर आणि नागेश्वर तशी शंकराची 12 नाव आहे. सौराष्ट्रे सोमनाथश्च श्रीशैल्य मल्लिकार्जुन उज्जैन्याम महाकालेश्वर ओंकारेश्वरम अमलेश्वरम. सत्य ज्योतिर्लिंग 12, सट ज्योतिर्लिंगे 12, प्रातःकाळी स्मरण करा, प्रातःकाळी स्मरण करा, कोटी कुळे उद्धारा, कोटी कुळे उदरा, भवतारी बापा हो, भवतारी अवतारा, भव
सत्य ज्योतिर्लिंग बारा सत्य ज्योतिर्लिंग बारा सत्य ज्योतिर्लिंग बारा सत्य ज्योतिर्लिंग बारा पुंडलिक वरदा विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान माऊली ज्ञानेश्वर महाराज जगद्गुरु संत तुकाराम महाराज की अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त अलख निरंजन.